चांगला चेंडू यावरती एक सिंगल धाव घेतली जाते. चांगली सुरुवात सिंगल धावीनं केली गेली. पुन्हा एकदा अनिल निघालाय गोलंदाजीसाठी. पहिले पॉवर प्लेचं षटक हाताळतो यावेळी. प्रयत्न चांगला आहे. इथं याप शोधला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला जातो यावरती आणि एकेरी धाव इथं खर्च केली जाते. म्हणजे लॉंगॉनच्या रिझनमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि त्या ताकदीनं इथं क्षेत्ररक्षण केलं जातं. समोरच्या टीमला थांबवलं जातं. धावा रोखल्या जात आहेत. प्रयत्न चांगला आहे. उलटा चेंडू होता. त्यावरती जर पाहिलं तर संपर्क बॅटचा तसा झाला नाही आणि यावरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते. नक्कीच स्वागत केलं जाईल आपल्या मामुर्डी गावचे सुपुत्र आणि आमचे साथी समालोचक किरण धनावडे यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचंही स्वागत केलं जाते. आपण ट्रॉफ्या बघू नका, आपल्याला नाहीत त्या. आपण मंचावरती या. याही वेळी चांगला चेंडू हाताळला जातोय. एक उत्तम गोलंदाजी राहिली अनिल याची. म्हणजे अनुभव जर पाहिला तर अनिलकडे एक चांगला आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि 3 धावा या षटकामध्ये त्यानं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केलेत. म्हणजे पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर एक खुलं क्षेत्ररक्षण असतं आणि त्या पद्धतीने फलंदाजाला एक मुभा असते, पण इथं बांधून ठेवलं. चांगला चेंडू हाताळला गेला पण इथं दंडित केलं गेलं पंचांनी. अतिरिक्त चेंडू येतो आणि या एकेरी धावीनं धाव फलक पुढे सरकलं जातं 4 या आकड्यावरती. 4 चेंडू जरूर फेकले गेले तर 4 चेंडूवरती जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात या अनिल यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जातो. चांगला चेंडू, कुसळी देणारा चेंडू, फलंदाजाला थांबवणारा चेंडू, प्रयत्न केला गेला आणि यावरती यश संपादन केलं जातंय. गोलंदाज अनिल याचं कौतुक केलं जातं. उत्तम गोलंदाजी राहिले. लक्ष वेधणारी गोलंदाजी केली जाते. एक चांगली गोलंदाजी राहिली आणि निर्धाव चेंडू 4 धावा जरूर खर्च केल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जातो. नक्कीच गोलंदाजाचा रिदम चुकला जातो. जोशामध्ये आहे आणि त्या जोशामध्येच गोलंदाजी करत असताना आपला रिदम चुकला जातो आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. नक्कीच बंधू हा टाळ्या वाजवून स्वागत केलं जाते आपल्या भावाचं. नक्कीच पुन्हा एकदा अनिल निघालाय गोलंदाजीसाठी. यावेळी फटका जरूर खेळलाय. स्वतः क्षेत्ररक्षक येतो या चेंडूपर्यंत आणि यावेळी कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शंकर याचं. कारण की इथं एकेरी धाव वाचू शकला असता आणि इथं धावचीच्या स्वरूपात बाद करू शकला असता. नक्कीच कौतुकाची थाप दिली जाते. तरीही एक सिंगल धाव खर्च केली जाते आणि पहिलं षटक इथं समाप्त केलं जातं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा खर्च केला. एक उत्तम षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातो. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टीम मिटिंग घ्यायची नाही. वारंवार सूचना केली जाईल आपल्याला. कारण की ज्या गोलंदाजाला बोलवायचं आहे त्याला फक्त बोलवायचा आणि लगेच गोलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. शंकर हा गोलंदाजीसाठी आला. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक शंकरला बोलवलं गेलं. यावेळी चांगला चेंडू गॅप शोधला गेला मधून कव्हरच्या दिशेमध्ये. डिप कव्हरला हा चेंडू जातो. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे जात आहेत. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा जरूर घेतल्या जातात. कारण की क्षेत्ररक्षण तिथं तैनात नाही आणि पाठमोरे क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूपर्यंत पोहोचत असताना जर पाहिलं तर या 2 फलंदाजांनी 2 धावा जरूर जमवल्या गेल्या आणि धावसंख्या पुढे सरकली गेली. ते म्हणजे 7 या आकड्यावरती. अभि आणि वैभवची जोडी मैदानामध्ये आणि या फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही, प्रयत्न नाही केला आणि यावेळी नक्कीच जज केला गेला. म्हणजे उत्कंठा लागली होती क्षेत्ररक्षण करतोय की नाही, पण क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं गेलं आणि यावरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा जमवल्या जात आहेत. तर नक्कीच एपी स्पोर्टचे मालक अमित पवार यांचं इथं स्वागत केलं जाईल. श्री काल भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपण मंचावरती यायचं आहे.
आणि इथं फलंदाज बाद होतो या. चांगलं क्षेत्ररक्षण संपादन केलं जातं या. आणि या स्पर्धेमधलं पहिलं विकेट आपल्या नावावरती घेतोय तो म्हणजे शंकर. आणि या 9 आकड्यावरती पहिलं विकेट संपादन केलं जातं या. एक चांगली गोलंदाजी शंकर याची पाहायला भेटली जाते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर कावडी टीम सारख्या टीमला बांधून ठेवलं या. एक उत्तम फलंदाजीची लाईनअप होती पहिले, पण यावेळी चांगलं बांधून ठेवलं. आता नवीन फलंदाज सुशील मानकुंबरे मैदानामध्ये उतरला जातो या 3ऱ्या क्रमांकासाठी. अभिला परतावं लागलं. अभिला मोठी खेळी करता आली नाही. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे, पण तयार राहायचं आहे. चांगला चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जातो यावरती आणि एक सिंगल धाव यावरती घेतली जाते. कुसुंबे आणि एक दत्तकृपा आलेवाडी दोन्ही कर्णधारांनी आपण तयार आहे. विनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. चौथं षटक सुरुवात झाली की आपल्याला कॉल दिला जाईल. तर दोन्ही कर्णधारांनी तयार आहे. शंकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जातो या. एक चांगला चेंडू स्लोवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो या. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आखला येतो या. सुशील सारख्या फलंदाजाला इथं थांबवलं जातं या. धावसंख्या जरूर स्थिर आहे, ती म्हणजे 10 आकड्यावरती 1 गडेच्या मोबदल्यामध्ये. इथेही चांगली गोलंदाजी राहिली शंकर याची आणि षटक समाप्त झालं या. एक उत्तम षटकांचा नजारा जर आपण पाहिलं तर 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला बघितला देवदेव 11 संघाकडून. आणि या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या. दोन्ही खेळाडूंनी 5-5 धावा खर्च केल्या आणि शंकरने एक गडी बाद केला गेला. आता चला लगेच स्पीडअप घ्या विनंती असेल. चला लगेच स्पीडअप घ्या, कारण की आपण 10 मिनिटामध्ये 2 षटकं फेकून झालेत. उर्वरित 5 मिनिटामध्ये आपलं 1 षटक फेकून झालं पाहिजे, विनंती असणार आहे आपणाजवळ. आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक जर पाहिलं तर पुन्हा एकदा अनिल वैयक्तिक दुसरं सांघिक जर पाहिलं तर 3रं षटक घेऊन येतो या. आणि या 2 षटकाकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच समोरच्या टीमला बांधून ठेवलं गेलं या. म्हणजे मोठी धावसंख्या खर्च केली गेली नाही आणि पुन्हा एकदा नियंत्रण आखलं गेलं या. आणि ज्या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली होती त्याला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं अनिलला. 3ऱ्या क्रमांकाचं षटक लेफ्ट हँड बॉलर हा निघाला जातो या. आणि स्ट्राईकला पण जर पाहिलं तर वैभव स्ट्राईकवरती येतो या. यावेळी कव्हरच्या दिशेमध्ये फटका जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचू शकला नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण जरूर केलं गेलं यावरती. आणि यावरती 2 धावा खर्च केल्या जात आहेत. म्हणजे एकेरी दुहेरी धावानं जर पाहिलं तर तितका फरक पडत नाही, कारण आपल्याला कुठेतरी रिस्क उचलणं गरजेचं असतं. आणि यावेळी जोखीम उचलल्या, फटका जरूर चांगला खेळला जातो या. आणि जर पाहिलं तर 6 धावांवरती वैभवच्या बॅटमधून निघाला जातो या. आता ज्यावेळी जर पाहिलं तर आता कुठेतरी गरज होती त्या टायमिंग वरतीच हा फटका जरूर खेळला जातो या. आणि धावसंख्या जर पाहिली तर यावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगलं बांधून ठेवलं होतं, पण यावेळी एक चुकीचा चेंडू याचा फायदा जर पाहिलं तर आता सेट झालाय तो म्हणजे वैभव, कारण की अंदाज आलाय. आणि इथपर्यंत जर पाहिलं तर याने चांगले चेंडू हाताळले गेले त्यावरती. आणि यावरती एक मोठा फटका जरूर खेळला गेला. पुन्हा एकदा अनिल गोलंदाजीसाठी निघाला जातो या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळला गेला आणि इथं कॅच सुटला जातो या. चांगली गोलंदाजी राहिली होती, प्रयत्न करत असताना अपयश आलंय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता, असं वाटलं की सहजरित्या हा झेल पकडेल, पण 1 आणि 2 या टाइम मध्येच हा झेल सुटला जातो या. आता एक चांगल्या फलंदाजाचा झेल सुटल्यानंतर जर पाहिलं तर एक फलंदाजी चांगली राहिली आहे. आणि या 2 धावीच्या पर्यंत जर पाहिलं तर 20 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली जाते या. यावेळी प्रयत्न केलाय, मोठा फटका खेळलाय जरूर, पण इथंही चेंडू आडला जातोय सीमारेषे पलीकडे. जीवदान म्हणजे एक जखमी वाघ असतो
आणि ज्यावेळी तुम्ही जीवदान दिलं जातं ना, तर तो फलंदाजी खुल्या मनाने फलंदाजी करतो, कारण की आपल्याला एक जीवदान भेटलंय आणि तिथून पुढची फलंदाजी त्या पद्धतीने आपल्याला करावी लागणार आहे. आणि तो वैभवनंही तेच केलं गेलं. या ज्यावेळी त्याचं षटकार मारल्यानंतर झेल सुटला गेला ना, की येणारा चेंडू लगेच षटकार खेचला जातो. या आणि या 6 धावींच्या भरीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली जाते. ती म्हणजे 26 आकड्यावरती, म्हणजे 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा अनिल हा गोलंदाजीसाठी निघाला जातो. या पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आणि या फुलटॉस चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू जातो. या नक्कीच पंचांची वाट बघूया, कारण की यावरती चौकार आहे की षटकार आहे हे नक्कीच चर्चा करून दिला जाईल. पण एक चांगलं षटक, एक निर्णायक षटक. चला यावरती किती धावा असतील हा निर्णय कळवा. चला पंच, यावरती किती धावा आहेत. चौकार, नक्की 4 धावा इथं घेतल्या जातील. आणि 4 धावींच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे चांगलं अटॅक केलं गेलं वैभवकडून. कुठेतरी धीम्या गतीने सुरुवात जरूर झाली होती, पण या षटकामध्ये एक धावांची गती वाढवली गेली. पुन्हा प्रयत्न, पण बॅटची कडा घेतली जाते, सिंगल धाव घेतली जाते. वनडीमध्ये हा चेंडू जातो. या आणि षटकाची समाप्ती झाली. 31 धावा धबलकावरती आल्यात, म्हणजे जरूर या षटकामध्ये एक निर्णायक षटक म्हणावं लागेल. कावडी टीमसाठी 21 धावा या षटकामध्ये जमवल्या गेल्या आणि वैभवनं पूर्ण एक जबाबदारी घेतली गेली. त्याला टीम मीटिंग घेऊ नका, लगेच गोलंदाज बोलवायचा आहे, विनंती असणार आहे आपणास. आता 4थ्या क्रमांकासाठी जर पाहिलं तर श्रीकांत या गोलंदाजाला बोलवलं गेलं. या चांगला चेंडू आहे, यावरती क्षेत्ररक्षक पोचतोय का, आणि इथंही झेल सुटला जातो. या नक्कीच जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकांना इथं झेल सोडला गेला आणि त्याच खेळाडूला वैभवला पुन्हा एकदा जीवदान भेटलं जातं. या म्हणजे चांगली गोलंदाजी केली होती म्हणजे श्रीकांत यांनी, पण यावरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगल धावीने जर पाहिलं तर धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलं. या तर चला टॉससाठी या दत्तकृपा आलेवाडी आणि कुसुंबे या 2 टीम मध्ये आपण इथून पुढची मॅच खेळवणार आहोत. तर संघनायक आपण या टॉससाठी, आपल्याला विनंती असणार आहे. जरूर फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक इथं केलं गेलं यावरती आणि एक सिंगल धाव घेतली जाते. इथेही चांगला चेंडू हाताळला जातो या श्रीकांत कडून. हा एक गोलंदाज, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, पण क्षेत्ररक्षण कुठेतरी फसलं जातं. या आणि यावरती नक्कीच फायदा उचलला जातोय तो म्हणजे फलंदाजांकडून. एक निर्धाव चेंडू केला जातोय तो म्हणजे श्रीकांत कडून. पुन्हा प्रयत्न आणि या स्लोवर गोलंदाजीचा फायदा उचलला जातो. या आणि आता एक चांगला चेंडू समोर आल्यागत दिसला जातो. या आणि वरती स्क्वेअर लेगच्या आपण पाहिलं तर पॉईंटच्या रेझनमध्ये आज षटकार घेतला जातो. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 40 आकड्यावरती. धावांचा वेग वाढला गेला आणि प्रयत्न केला जातो यावरती. चांगल्या पद्धतीने खेळ राहिला गेला तो म्हणजे वैभव याचा. पुन्हा इथं संधी आहे का, नाही. इथं पाहिलं तर पण एक छोटा क्षेत्ररक्षक आहे आणि त्या पद्धतीनं इथं प्रयत्न केला गेला नाही. पुन्हा एकदा एक सिंगल धाव, चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभी केली गेली आतापर्यंत. श्रीकांत
फटका जरूर खेळला गेला आणि इथं 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. तर सुशीलनं यावेळी जबाबदारी घेतली गेली, कारण की समोरचा फलंदाज त्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. आणि यावेळी जोखीम उठवली गेली ती म्हणजे सुशील कडून. आणि या 6 धावांच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 या कड्यावरती. चला शेवटचं षटक घेऊन या विनंती असेल. आणि टॉससाठी या कुसुंबी आणि दत्तकृपा आलेवाडी दोन्ही टीमने यायचं आहे टॉससाठी. चला वेळ घेऊ नका, एवढा वेळ नाही आपल्याकडं. कॅप्टन देवदेव, चला विनंती असेल आपल्याला. तर नक्कीच जावली क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर धोनाजी लोवर आपण या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल तुमचंही आपण स्वागत केलं जातं या. आणि आपण मंचावरती या. आणि एक गोलंदाज, छोटा गोलंदाज, सर्वात जावलीमधला एक पहिला गोलंदाज या गोलंदाजी वारवरती आलेला आहे. आणि आपल्या जीवनातील जर पाहिलं असेल ना तर हे पहिलं विकेट असेल, कारण की जीवनामध्ये आपल्याला पहिली गोलंदाजी दिली गेली आणि एक चालना भेटली गेली, कारण की मोठं अजून क्रिकेट खेळायचं आहे. या खेळाडूला खरोखर कौतुक करावं लागेल, कारण की या किती मेहनतीनं गोलंदाजीसाठी उतरवलं गेलं. आणि विजय पारडे यांच्याकडून या छोट्या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक आलं गेलं. या म्हणजे एक भरोसा असतो. महेंद्र झुनगरे शिवराय अकॅडमीचे मालक, आपल्याला एक विनंती असेल आपण मंचावरती या. आणि 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कौतुकाची थाप आपल्याला मंचावरती यायची विनंती असेल. आणि या खेळाडूला एक उत्कंठा काय असते, आपल्याला या जीवनामध्ये पुढचा मोठा एक प्रवास आहे, पुढ पल्ला गाठायचा आहे आणि आपल्याला एक जीवनाची सुरुवात करायची आहे. आणि जीवनाची सुरुवात जर आपण कशी केली असेल तर एक विकेट्स घेऊन प्रमोद भिरामणे यांच्याकडून या खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक आलं. या म्हणजे कौतुकाची थाप दिली जाते. या ही वेळी फटका जरूर खेळला जातो या, पण क्षेत्ररक्षणाची जरूर साथ भेटली नाही. चांगलं गोलंदाजी राहिली, कारण की आज आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये एक मॅच चालू होती, एक महिला गोलंदाज होती आणि समोरचा फलंदाज जर पाहिला तर त्या मोठा फलंदाज होता, त्याने एक सन्मान दिला गेला होता. म्हणजे 6 चेंडूमध्ये त्यानं एक चांगल्या पद्धतीनं त्या खेळाडूला म्हणजे गोलंदाजाला एक साथ दिली होती, महिला गोलंदाज होती. लगेच आपल्याला नाव आठवत नाही, पण एक चांगली मॅच आपल्या समोर आली होती, सन्मान दिला जातो. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा एक आदर देण्याचं आणि त्याला एक थोड उत्तर देण्याचं काम असतं. ही वेळी जर आपण पाहिलं तर हा गोलंदाज निघतो गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू आहे, यावेळी क्षेत्ररक्षक आलाय आणि इथंही झेल सोडला जातो. या काय प्रयत्न केला जातो यावरती नक्की झेल सुटला जातोय. आता हाही झेल पकडला असताना तर खरोखर कौतुक झालं असतं या खेळाडूचं. तर नक्कीच आपल्यापर्यंत सूचना आली. भावेश पवार टेनिस बॉलचा एक सितारा, सन्मान दिला गेला यावरती. आणि यावेळी जर पाहिला भाग चांगला चेंडू आहे. खरोखर आज या खेळाडूचं कौतुक केलं जातं. या आज हा मोठा मंच भेटणं म्हणजे खूप अवघड असतं आणि या छोट्या खेळाडूला इथं मंच दिला गेला. या आणि या मंचावरती आपण जर पाहिलं तर खरोखर चांगल्या प्रेक्षकांची मनं जिंकणारी एक गोलंदाजी केली जाते या खेळाडूकडून. म्हणजे एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. यावेळी संधी आहे वाटतं पुन्हा एकदा. आणि इथं क्षेत्ररक्षक जर पाहिला तर अनिल, आपल्या जीवनातील आपण पहिली षटक हाताळलं गेलं आणि यावरती दुसरं विकेट घेतलं गेलं यावरती. आणि नक्कीच अनिल झुनगरे यांच्याकडून या खेळाडूला
1001 नक्कीच कौतुक केलं जाईल आपलं. आपल्या घरी जाणार आहेत पैसे. तर चला धावसंख्या असणार आहे ती म्हणजे धावफलक जाऊन पोहोचलो या 55 या आकड्यावरती. 56 रन असणार आहे. म्हणजे या खेळाडूचं खरोखर कौतुक करावं लागणार आहे. 2 विकेट्स घेतली गेले आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा खर्च केल्यात फक्त. एक चांगली गोलंदाजी राहिली या नवोदित गोलंदाजाची आणि एक बक्षिसांचा वर्षाव. चला कावडी टीम आपण लगेच मैदानामध्ये या. चला चेंडूची पूर्तता केली जाईल पण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. आणि आता इथून पुढे आपण समालोचन करण्यासाठी किरण धनावडे यांना आपण आमंत्रित करूया. चला आपले बॅट्समन लगेच पाठवायचे आहे देवदेव, कारण आपला खेळ चांगला राहिला आहे. त्या सदम्यामध्ये राहू नका, बॅटिंग करायची आहे. आपण लगेच बॅट्समन पाठवा. चला टॉस केला जाईल. दत्तकृपा आलेवाडी आणि कुसुंबी आपल्याला कॉल दिला होता टॉससाठी या. आणि बापू पार्टे यांना विनंती असं आपण टॉससाठी जायचं आहे. टॉस का बॉस पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स या स्पर्धेला एक लाभलेलं आणि या स्पर्धेला संपूर्ण बॅनरची पूर्तता केली गेली. धन्यवाद विनोद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरण कमलांना स्पर्श करून मी किरण धनावडे सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मधुकरजी लोहार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि या ठिकाणी टॉस घेतला जाईल पुढच्या मॅचचा आणि याच्यासाठी नक्कीच या ठिकाणी बापू पार्टे यांना मी सांगेन आपण टॉस घ्यायचा आहे. पुढील मॅच असणार आहे दत्तकृपा आलेवाडी विरुद्ध कुसुंबी असा सामना असणार आहे. टॉस का बॉस पावर्ड बाय पार्टे आर्ट्स अँड बॅनर्स. तर चला लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत, वेळ आपल्याकडे कमी आहे. तर नक्कीच या ठिकाणी एक छोटासा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलात. लाजवाब गोलंदाजीचा नजारा त्याच्या गेंदबाजीमधून त्याच्या गोलंदाजीमधून आपण पाहिलात. तर एक नक्कीच घरामध्ये क्रिकेटची परंपरा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या वडिलांनी पूर्ण दिवडीवाडी या गावासाठी खूपच एफर्ट्स घेतलेले आहेत. अनेक संघ निर्मिती त्यांच्या आशीर्वादाने अनेक त्या ठिकाणी टीम तयार करण्याचं काम त्याच्या वडिलांनी केलं आहे. आणि पुत्राला देखील त्या ठिकाणी एक चांगला गोलंदाज बनवलाय. आणि आपण जर पाहिलं असेल ही धावपट्टी जी आहे ना, ती धावपट्टी भल्या भल्या गोलंदाजांना या ठिकाणी अपुरी पडते. आणि या ठिकाणी नक्कीच मी या ठिकाणी या मुलाचं प्रशंसा करेन. या मुलाने जी गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी, तर मी या ठिकाणी प्रशंसा करेन. या ठिकाणी त्याला स्टेजवर आणलेलं आहे. तर विनोदजी पार्टे यांच्याकडून या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. विजयदादा पार्टे यांच्याकडून या ठिकाणी या मुलाचं सन्मान केला जातोय. अतिशय लाजवाब गोलंदाजी, 8 धावा खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी महेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्यातर्फे देखील या ठिकाणी 201चं पारितोषिक दिलं जात आहे. हो हो, लाजवाब पहिला चेंडू मात्र ते सर्रार या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव येतोय हा चेंडू. तर नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल, कारण गोलंदाजी मार्कवर आता सूरज आपण पाहतोय आणि फलंदाजी मार्कवर वैभव आणि साईराज अशी जोडी नक्कीच या ठिकाणी देवदेव 11 पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आणि
त्या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि या चौकाराबरोबरच श्री गणेश होतोय दिव दिव 11 या संघाचा. तर 4 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. षटक आहे हे पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र ही दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आपण त्या ठिकाणी पाहिला, त्यानंतर येणारा हा खणखणीत चौकार. सूरज याचा पुढील चेंडू आता सामना करण्यासाठी पुन्हा एकदा वैभव सज्ज. आता देखील या ठिकाणी दिशा भरकटण्याचं काम, व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या पंचाच्या भूमिकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत गोलंदाजी मार्कवर. सूरज याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी वैभव. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी आणि पंचांकडे या ठिकाणी आपण पाहतोय दाद मागितली जातीये का, धावचित बाद होण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी, दोन्ही पॉसिबिलिटीज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु या ठिकाणी पंच दात फेटाळताना या ठिकाणी दिसत आहेत आणि आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी एक छान संधी साधून आली होती, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. तर पुन्हा एकदा आपण जाऊया गोलंदाजी मार्कवर. आता सूरज धाव फलक या ठिकाणी आता जाऊन टेपले 6 या धाव संख्येवर. सूरज याचा पुढील चेंडू, ओहो लाजवाब लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटचं या ठिकाणी पतन होत आहे. वैभव याला माघारी परतावं लागतंय. तर या ठिकाणी गोलंदाजी हल्ले प्रति हल्ले या ठिकाणी चालू आहेत आणि चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर धाव फलकावर आपण या ठिकाणी जाऊन आहोत. धाव फलक या ठिकाणी स्थिर आहे. धाव फलकावर धावा आहेत त्या 6. तर पुढील फलंदाज सोडीत मैदानावर पोहोचायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे याचं कृपया भान ठेवा. तर आता नवीन फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल ओंकार. हो हो सुरेख आणि लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि धाव फलक या ठिकाणी जाऊन टेपेल 6 या धावसंख्येवर. 6 धावसंख्या या ठिकाणी धाव फलकावर आहे. एक चौकार आणि त्याबरोबरच एक धाव, असं नक्कीच या ठिकाणी हे समीकरण आहे. 6 धावा आहेत अवघ्या धाव फलकावर. आता देखील पाहतो एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. धाव फलक आता या ठिकाणी जाऊन टेपेल 7 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 7. तर कुसुंबी संघ आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर क्षेत्ररक्षण निवडलं गेलेलं आहे. तर दत्तकृपा आलेवाडी आपण आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत आणि कुसुंबी संघाने लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत यायचं आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 7. तर दुसरं षटक या ठिकाणी आता घेऊन आलाय अमर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी आणि जर्सी क्रमांक 27. नक्कीच या ठिकाणी सन्मान देताना चेंडूला पाहायला मिळतं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेबरोबरच आता धावफलक जाऊन ठेवेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. अमर याचा पुढील चेंडू, स्लोवर गोलंदाजी आणि त्यावर हा खणखणीत येतोय, परंतु क्षेत्र आपण पाहतोय हा घोषित आहे, त्यामुळे फटका मात्र या ठिकाणी लाजवाब होता, परंतु क्षेत्र निवडलं गेलंय घोषित. एका धावेची भर आणि एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपेल 9 या धावसंख्येवर. ओंकार पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर.
लोवर गोलंदाज ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळाली, त्यावर क्षेत्ररक्षण चांगलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि चपळाई यालाच म्हटलं जातं आणि हे असणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळी आपण पाहिलं असेल की ही जी चपळाई आय टू आय कॉन्टॅक्ट दोन्ही खेळाडूंचा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं. अमर याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर, त्यावर फटका दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा फ्लायटेड षटकार आणि या षटकाराबरोबरच आता धावफलक जाऊन टेपेल 17 या धावसंख्येवर. तर एक चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. 17 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. फ्लायटेड षटकारानंतर नक्कीच या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा जान येऊन ठेपली आहे. पुन्हा एकदा अमर याचा पुढील चेंडू सामना करेल ओमकार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय पंचांकडे दाद मागितली जाते. पंच या ठिकाणी दाद पेटवताना दिसत आहेत आणि आपण पाहिलं तर डॉट हा येतोय चेंडू, तर धावसंख्या या ठिकाणी स्थिर राहील. तर धावफलकावर धावा आहे त्या 17 आणि या 17 धावा म्हटल्यावर खतरा हा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर खतरा कोणाकडे होईल? दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश येते आणि एका धावीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपेल 18 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर या ठिकाणी धावा आहे त्या 18. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैभव संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव याला आमंत्रित केलं गेलंय आणि फलंदाजी मार्कवर आपण फलंदाज आता पाहतोय ओमकार. वैभव याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी आता ओमकार या ठिकाणी सज्ज आहे. नो बॉल तर मला वाटतं की पंचांकडून या ठिकाणी इशारा आला आहे परंतु त्या ठिकाणी धाव घेण्यामध्ये यश येत आहे. तर एक धाव, नो बॉल आणि एक धाव अशा 2 धावा या ठिकाणी धावफलकावर घेतल्या जातील. नकारात्मक चेंडूनी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते तर अतिरिक्त रन नक्कीच या ठिकाणी गणले जातील. धावफलक आता या ठिकाणी जाऊन टेपेल 20 या धावसंख्येवर. तर फ्री हिट राहील हा चेंडू. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच पैकीमध्ये थोडीशी गफलता त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फायदा उठवता आलेला नाहीये कारण नकारात्मक चेंडू या आधीचा होता आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेता आलेला नाही. एका धावेचे एका धावेबरोबरच आता धावफलक जाऊन टेपेल 21 या धावसंख्येवर. वैभव याचा पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल त्याबरोबरच लाजवाब फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद विकेटचं या ठिकाणी पतन होत आहे आणि मला वाटतं या ठिकाणी ओमकार यांना माघारी परतावं लागतंय कारण आतापर्यंत ओमकार यांनी एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये एक फ्लायटेड षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु नक्कीच या ठिकाणी वैभवची प्रशंसा करावी लागेल. पहिला चेंडू नकारात्मक आपण पाहिला त्यानंतर मात्र या ठिकाणी आपली लय पकडताना आपल्याला पाहायला मिळतो वैभव आणि ही गोलंदाजी होणं खूप आवश्यक आहे. तर फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज सागर पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 45. पुढून मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते आणि या एका धावेबरोबरच धावफलक जाऊन टेपेल 22 या धावसंख्येवर. तर 22 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. आता मात्र जकडवून ठेवण्याचं काम या गोलंदाज वैभव यांच्याकडून केलं जात आहे आणि आक्रमक थोडंसं होणं गरजेचं आहे देवदेव 11 या संघाला.
आता देखील कार्पेटचा हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच आणि एकच धाव या ठिकाणी घेतले जाते. तर नक्कीच या ठिकाणी क्रिकेटमध्ये ज्यांना संजीवनी म्हटलं जातं, एक एक धाव म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला संजीवनी म्हटलं जातं, ती गोळा करताना या ठिकाणी दिवदिव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर धाव फलक आता जाऊन टेपेल 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल आपण पाहतो 1 2 3 आणि तिसऱ्या अटेम्प्टला देखील या ठिकाणी आपण पाहतोय अपयश पदरी पडतंय. तर या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, एफर्ट्स देखील चांगले होते, परंतु धाव फलकावर आपण या ठिकाणी जाणार आहोत. धाव फलक या ठिकाणी जाऊन टेपत आहे 25 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी जावळी चे एक्सप्रेस गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. निलेश भिलारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि आल्या आल्या मात्र त्यांचं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण यायचं आहे आणि बसायचं आहे, आपलं स्वागत या ठिकाणी असेल. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर थोडंसं आक्रमण आणि आक्रमकता धारण करावीच लागेल, कारण 12 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष म्हणजे लक्ष मोठं आहे आणि त्या लक्ष्यासाठी मात्र या ठिकाणी आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. कारण चेंडू आपल्याकडे आता कमी आहेत, अवघे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्याला 30 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज. सुशील गोलंदाजी मार्गवर. आता देखील उंच गेलेला हा चेंडू आपण पाहतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्याबाहेरील चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराबरोबरच धावफलक या ठिकाणी जाऊन टेपेल 30 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 26 धावांची गरज आहे आणि अशा आक्रमक पारी घेणं खूप गरजेचं आहे. हे आक्रमण चढवलं जात आहे, पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुशील याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातात. त्याचबरोबर तिसरी धाव घेण्यामध्ये यश येतंय का ते पाहणं नक्कीच. या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे आणि जो खेळाडू आपण पाहतोय आतापर्यंत एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होता, जर्सी क्रमांक 45 सागर, याला या ठिकाणी माघारी परतावं लागतं आणि याची आवश्यकता नक्कीच या ठिकाणी दिवदिव 11 या संघाला होती. कारण ही अजूनही या ठिकाणी चोवीस धावांची गरज इथून पुढे देखील असणार आहे. सुशील याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी आक्रमण चढवणं खूप गरजेचं आहे, कारण या ठिकाणी आता मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 9 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावर 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि 1 धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जातं. या 1 धावेबरोबरच धावफलक आता जाऊन टेपेल 33 धावा 33.
अजूनही 23 धावांचं आव्हान या ठिकाणी बाकी आहे. सुशील याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव येतो हा चेंडू. एक चांगली गोलंदाजी सुशीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा नजारा. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. 23 धावा आणि 7 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद. तर विकेटचं या ठिकाणी पतन होते. अजूनही 23 धावांची गरज आहे आणि एक आणि शेवटचं षटक नक्कीच या ठिकाणी असेल. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. यापुढील समीकरण तर शेवटचं षटक या ठिकाणी वैभव. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. यापुढील समीकरण फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा या ठिकाणी खरपूस समाचार. 1 बाउन्स येतोय सीमारेषा पार येतोय हा खणखणीत चौकार. तर अनिल पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. ज्याने मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जावळीच्या इतिहासामध्ये नक्कीच या ठिकाणी पावसाळी स्पर्धा ज्या घेतल्या गेल्या होत्या त्यामध्ये मात्र यांनी एक आक्रमक पारी खेळली होती. तोच आता फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा पुन्हा एकदा या ठिकाणी समाचार घेतला परंतु विकेटचं या ठिकाणी पतन. पुन्हा एकदा या ठिकाणी परतावं लागेल. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण कावडी संघाकडून क्षेत्ररक्षण लाजवाब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि एक भाव गेला आणि दुसरा भाव या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. ज्याने मात्र या ठिकाणी देवदेव या संघासाठी बरेचसे एफर्ट घेतलेले आहेत आणि या दोन्ही भावांनी मात्र या ठिकाणी देवदेव या संघाला अजूनही आबाधित ठेवलं असे हे 2 भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता फलंदाजी मार्कवर अनिल आपल्याला पाहायला मिळतील. वैभव यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावचित बाद होण्याची शक्यता आणि काय पाहतोय आपण 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश येत आहे. तर या ठिकाणी लवराजी पार्टे उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुभेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण या स्पर्धेसाठी आलात वेळात वेळ काढून. वैभवाचा पुढील चेंडू आता देखील आपण या ठिकाणी पाहतोय हा डॉट येतोय चेंडू. तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर अशक्यप्राय असं हे नक्कीच आव्हान आहे. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. परंतु ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका धावेची भर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नको असलेला थ्रो देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता 16 धावांची गरज आणि चेंडू मात्र असेल 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. यापुढील समीकरण तर वैभव याचा पुढील चेंडू अजूनही 16 धावांची गरज आहे.
तर या ठिकाणी आपण पाहतोय अवघी एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि या ठिकाणी कावडी हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे देवदेव 11 आपण आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपला हार्दिक आभार. तर कुसुंबी संघ आपणास विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच